ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उनकी भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उनकी भागीदारी। ओबीसी एकजुटीचा, विजय असो, ओबीसी एकजुटीचा। विजय असो। राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी संघटनांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीचा केंद्र सरकारने काल त्यांच्या कॅबिनेटमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत। केंद्र सरकारने अतिशय स्तुत्य असा निर्णय काल घेतलेला आहे। निर्णय जरी घेतला असला तरी सुद्धा मागील अनुभव पाहता जो धोका आहे तो धोका सुद्धा लक्षात त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। सरकारने घेतलेला निर्णय त्याचं आम्ही स्वागत केलंय, परंतु 2011ला सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय झाला होता आणि सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस त्या ठिकाणी झाला, परंतु आज 2025 उगवलं तरी सुद्धा त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झाली नाही। केंद्र सरकारने आज जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयातून जात जनगणना होईल आणि त्या जात जनगणनेचा जर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली तर या जनगणनेच्या माध्यमातून एक समतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित होईल असं वाटतं, परंतु त्यासाठी त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणं ही काळाची गरज आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। काल सरकारनं केलेली जातनिहाय जनगणनेची घोषणा ही सर्व ओबीसी समाजालाच नव्हे तर इतर समाजांना सुद्धा आनंददायी आहे। याबद्दल सरकारचं मनपूर्वक आभार मानतो। इतकंच नव्हे तर ज्या ओबीसी संघटनांनी गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं, काल परवा राहुलजी गांधी यांनी लोकसभेमध्ये जे आवाहन केलं, सरकारला सांगितलं की मी ओबीसीची जनगणना करून घेणार। काल परवा असं म्हणत होते की जनगणना केली जाणार नाही। 1931 नंतर हे पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होते। 75 वर्ष लागली, कदाचित जास्त 100हून अधिक वर्ष झाली त्याला। 100 वर्षानंतर आज खरं तर इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा स्वतंत्र भारतामध्ये आज 75 वर्ष झाली त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना होते। खरं म्हणजे कालची घटना लोकांना सगळेच ओबीसी साशंक आहे। साशंक या करता आहेत का ओबीसीची घोषणा झाली पण ती जातनी जनगणना कधी करणार याच्याबद्दलचा सरकारनं काहीही खुलासा केला नाही, म्हणून ओबीसी साशंक आहे। कोणत्याही सरकारच्या बद्दल सगळीच सरकार आतापर्यंत जी आली ज्यांनी जातनिहाय जनगणनेच्या घोषणा केल्या त्या सगळ्यांनी इतर समाजाच्या सर्व ओबीसी वर्गाची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून आता केलेली घोषणा ही नक्की राजकीय आहे। त्याच्या मागच्या काही पार्श्वभूमी आहेत। कुठली तरी अफूची गोळी म्हणजे काहीतरी विसरण्यासाठी दिलेली ही अफूची गोळी आहे, निवडणुका आहेत किंवा काल परवा झालेला काश्मीरवरचा हल्ला आहे, या सगळ्यांची भीती आहे आणि म्हणून ही जातनिहाय जनगणनेची घोषणा आम्हाला आनंद आहे की ही घटना घडलेली आहे आणि सरकारने घोषणा केलेला आहे। पण सरकारच्या हेतून सरकारने असं केलं तर महाराष्ट्रामधील जनता किंवा देशभरातील जनता ओबीसी किंवा इतर सर्व समाज हे सगळेच सरकारला धन्यवाद देतील आणि असं इतिहासामध्ये घडलं नव्हतं ते या सरकारने घडवून आणलं अशा पद्धतीची जनतेची भावना आहे। मी भांगरज सर आणि त्यांची सगळी टीम किंवा देश पातळीवर काम करणारे सगळेच लोक जे आहेत त्यांनी ओबीसीच्या बद्दलचा हा लढा उभा केला। खरं तर ह्या ओबीसी लढा अगदी बिहार वगैरे इतर राज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर ओबीसी नेत्यांनी अगदी छगन भुजबळ साहेबांच्या पासून महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत, आमचे हरी नरके साहेब असतील, असे गेले दिवंगत आहेत ते, अशा अनेकांचं योगदान आहे आणि आताही काही लोक लढतायत आपली। या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। तुम्ही आज जो पाया घातला होता त्याच्यावर आज खऱ्या अर्थानं कळस बांधण्याचं स्वप्न ओबीसी समाजाला दिसतंय आणि म्हणून सरकारचे आणि तुमचे सगळ्यांना धन्यवाद देऊन मी थांबतो। आपण बिहारची भावी आता येणारी जी बिहारची निवडणूक आहे त्या संदर्भात ही घोषणा झाली असे तुम्हाला वाटतं का?
असू शकते. इथं आतापर्यंतच्या सरकारच्या धोरणांच्या बद्दल किंवा सरकारच्या घोषणांच्या बद्दल नेहमीच साशंकता होईल अशा पद्धतीचं आहे. काल परवा म्हणाले होते, अगदी लोकसभेमध्ये एक भाजपचा खासदार राजीव गांधींना म्हणाला, ज्यांची जात माहीत नाही, अत्यंत खालच्या दर्जाची ही लोकसभेतली भाषा होऊ शकत नाही. अत्यंत खालच्या दर्जाची भाषेमध्ये तो राहुल गांधींना म्हणाला की ज्यांची जात माहीत नाही ते जात गणनेची मागणी करते. ते काल बोललेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता सगळ्यांना वाटत होतं पहलगाम हल्ल्याच्या वेळेला ते अर्जंट बैठक लागली आणि तिच्यामध्ये RSSचे आपले प्रमुख त्यांना बोलवलं गेलं होतं. त्याच वेळेला वाटलं का काहीतरी वेगळी घोषणा होणार आहे का, युद्ध होणार आहे का, ती घोषणा नव्हती. तर हे करत आम्हाला आनंद आहे ना की जी जातीय जनगणनेची मागणी अख्खा देश करतोय, ठीक आहे, घोषणा केली तुम्ही, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. म्हणून पण भीती त्याच्याच करता वाटते का सरकारच्या धोरणांच्यावर, सरकारच्या घोषणांच्या त्या नको त्या वेळेला नको त्या गोष्टी करतायत. आता ओबीसीची लोकसभेच्या अधिवेशनामध्ये करता आली असती, परंतु या वेळेला करण्यामध्ये बिहारची निवडणूक आहे किंवा तुमचा पहलगामचा हल्ला आहे, तुमचा वक्फ बोर्डाची घोषणा आहे, या सगळ्या बाबी विचारात घेतल्यानंतर सगळ्यांना वाटतंय का याच्यामध्ये काहीतरी राजकारण असू शकतं. पण आपण काय शंका व्यक्त करायची, सरकारने जर केलेलं आहे तर ही गोष्ट कोणीच केली नव्हती. आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारने ही भूमिका घेतली नव्हती. म्हणून सरकारचं काम आणि सरकारची घोषणा त्याकरता अत्यंत ऐतिहासिक आहे, मानायला पाहिजे या गोष्टीला. या घोषणेनंतर आपण ओबीसी समाजातील लोकांना काय आवाहन कराल? खरं तर ओबीसीनी आता अधिक व्यापक चळवळ उभी केली पाहिजे. काम याचं कारण असं आहे, घोषणा झाली पण त्या घोषणेला अंमलबजावणी करण्याची कुठलीही भूमिका दिसत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल त्याला काहीतरी टाइम प्लॅनिंग द्यायला पाहिजे होती की नाही. घोषणा आम्ही जातीय जनगणना करतोय ते इतक्या दिवसात करू, काय करू, त्याच्यानंतर जातनिहाय जनगणनेचे फायदे काय असतील, त्याच्यानंतर त्या करता काय योजना असतील किंवा निवडणुकीच्या आरक्षणाच्या बद्दलच्या काय भूमिका असतील, असं काही नाही. मोगम घोषणा झालेलं आहे. म्हणून ओबीसी समाजाने किंवा इतर सर्व समाजांनी सत्तेतला वाटा, ज्याची आमचे लोक घोषणा करतात का जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी, तर ती खरंच हिस्सेदारी मिळणार आहे का? महिला आरक्षण असेल किंवा इतर सर्व आरक्षण असतील, या संदर्भामध्ये नोकऱ्यांचं असेल किंवा इतर आरक्षण असेल राजकीय, याकरता हे करून घेण्यासाठी ही चळवळ अधिक व्यापक झाली नाही तर ही घोषणा नुसती हवेत विरल्यासारखी होईल. आता खऱ्या अर्थानं लढायची गरज आहे. काल परवा लढलात, आता सरकारने तुम्हाला लढण्यासाठी कारण दिलंय. ते काल परवा आपण हवेत बाण मारत होतो सर, पण आजच्या घडीला आम्हाला कायदा दिसतोय का ही घोषणा झालेली आहे आणि या गोष्टीच्या अंमलबजावणी करता ओबीसीने आता जास्त प्रखर वेगानं रस्त्यावर उतरायची गरज आहे. धन्यवाद.